चैत्रामजी पवार साहेब स्वतःच्या प्रयत्नातून 500हून अधिक झाडांची लागवड यांनी केली। 1990च्या दशकात वन व्यवस्थापन समिती राबवून 400 हेक्टर वनाचे संरक्षण ज्यांनी केलं। जैवविविधता संवर्धनाच्या माध्यमातून 8 दुर्मिळ प्राणी प्रजाती, 48 द्राक्षी प्रजाती आणि 435 झाडे, वेली, झुडपांच्या प्रजातींना ज्यांनी आश्रय दिला, असं अद्वितीय असाधारण व्यक्तिमत्व म्हणजेच पद्मश्री चैत्रामजी पवार साहेब। बारीपाड्याचे शिल्पकार ज्यांनी अक्षरशः बारीपाड्याचं चित्र पालटून दिलं आणि ज्या ठिकाणी आता एकही व्यक्ती हा गरीब राहिलेला नाहीये असं चित्र पालटणारं स्वतःचं शिक्षण ग्रॅज्युएट, पहिला ग्रॅज्युएट व्यक्तिमत्व, बारीपाड्याचा पहिला ग्रॅज्युएट माणूस आणि ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे बारीपाड्यासाठी निछावर करून दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व। आणि यानंतर पुढील सत्कार आपण घेत आहोत सन्माननीय श्री पैलवान युवराज पांडुरंग वाघ पाटील यांचा। सरांनी 1992 मध्ये रशिया जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 100 किलो गटात तृतीय पारितोषिकाचे मानकरी, 1994 आंतरराष्ट्रीय स्पर्धा जर्मनी, 1995 ते 2001 सहभागी, सलग 5 वेळा सीनियर नॅशनल मध्ये त्यांनी उपमहाराष्ट्राचे केसरी पुणे येथे 1997 मध्ये हिंद केसरी सुवर्ण पदकाचे ते मानकरी ठरले। बिहार महान भारत केसरी 120 किलो गटात सुवर्ण पदक विजेते, महाराष्ट्र चॅम्पियन ग्रीको रोमन मध्ये सलग 2 सुवर्ण पदक विजेते। सरांनी आखाड्यातील कुस्तीत महाराष्ट्रातच आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा रुपये 51,000 रोख रकमेची अनेक बक्षिसे जिंकली आहेत। हिंदी व इंग्रजी चित्रपटातले आले पळा, परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले, आले पळा, अथक परिश्रमाने ध्येयपूर्ती केलेल्या आपल्या सत्कार मूर्ती माननीय श्री पैलवान युवराज पांडुरंग वाघ पाटील। शिक्षण गणेश विद्या मंदिर कल्याण पूर्व माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल कल्याण, व्यावसायिक शिक्षण श्रीराम पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज। सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्व आणि व्यवसायात यश संपादन करत त्यांनी ही यशस्वी वाटचाल केलेली आहे। व्यावसायिक क्षेत्र बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, बांधकाम, व्यावसायिक शेअर ब्रोकर, एकमेव मराठी व टेली समाजातील ब्रोकर, त्याचप्रमाणे NSE, त्याचप्रमाणे BSc स्टॉक एक्सचेंज सदस्य, हॉटेल इंडस्ट्री पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष अपारंपरिक ऊर्जा आणि विधी व न्याय म्हणजे यांच्या कामाचा जो चढता आलेख आहे तो कार्याची यादी संपतच नाहीये। सतत नाविन्यता त्यांच्या व्यवसायात त्यांनी आणलेली आहे। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार प्रथम क्रमांक, राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार NCERT दिल्लीकडून त्यांना मिळालेला आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे